हालचाल रेडी पल्स चालू आहे वरती ठीक आहे अंगठीला सोडायचं त्यांचं पूर्ण युट्यूब लाईव्ह होता होय त्या नंबर युट्यूब झालं टोटल सगळा आराखडा दिसतो हे बघा ज्या लोकांना डोक्यामध्ये चक्र येणं किंवा डोक्यामध्ये चक्र आल्यावर मानी समोर हल्ल्यासारखं वाटणं हो? हे जर असे रुग्ण असले तर या रुग्णांना तुम्ही या प्रकारे जरी मसाज दिला तर तुमच्या पेशंट 99% 101% रिलीफ होऊ शकतो. त्याला न्यूरोस्पाईनचा प्रॉब्लेम असल्यामुळं मेंदूला जाणाऱ्या ज्या नसा आहेत त्या नसांमध्ये त्याला त्रास होतो रुकावट येते आणि तो रुकावट आल्यामुळं मेंदूकडे रक्तपुरवठा न झाल्यामुळं असा पेशंट हा ट्रेसमध्ये येत असतो. त्याला पर्किन्सन सारखा आजार किंवा मानेत नसतात मनके दबल्यामुळे मेंदूमध्ये पुढे रक्तपुरवठा न झाल्यामुळे त्याला चक्कर येणे एक साईड डोकं दुखणे अवजड सारखं वाटणं पुढं समोर डोळ्यासमोर आंधळ्या येणं हलकं हलकं वाटणं अशा आजारांना सामोरे जावं लागतं. तर तुम्ही या प्रकारे जर त्यांना थोडाफार जरी मसाज दिला किंवा मसाज न देता आमच्याकडे आमच्या क्लिनिकला जरी भेट दिली श्री स्वामी समर्थ क्लिनिक संभाजीनगर जाधववाडी येथे जर तुम्ही आलात तर या प्रकारे आपण ही थेरपी देऊन त्यांना बऱ्यापैकी आपण रिलीफ करतो. ज्या लोकांना डोक्याचा मेंदूचा मानेचा मानसिक त्रास व आजार आहे त्यांना या प्रकारे आपण रिलॅक्सेशन करून त्यांचा त्रास आपण बऱ्यापैकी कमी करून देऊ शकतो. ठीक आहे ऑलराईट.